दुसरीकडे काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी भाजपचे मंत्री गोरे यांचं नाव न घेता गंभीर आरोप केला। पश्चिम महाराष्ट्रातील एक मंत्री महिलेच्या मागे लागला असल्याचा आरोप वडेट्टीवारांनी केला। महिलेच्या मागे लागलेली अशी व्यक्ती मंत्रिमंडळात असणं लज्जास्पद असल्याची टीका त्यांनी केली। तर उबाठा शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी सुद्धा थेट मंत्री जयकुमार गोरेंचं नाव घेऊन आरोप केला। त्यांनी महिलेचा छळ आणि विनयभंग केला असून ती महिला लवकरच विधान भवनासमोर उपोषणाला बसणार असल्याचा दावा संजय राऊतांनी केला। एक मंत्री पहिलवान मंत्री रोज व्यायाम करणारा विवस्त्र फोटो एका स्त्रीला पाठवतो। पश्चिम महाराष्ट्रातला 10 दिवस जेलची हवा खाऊन येतो। त्याच्या पलीकडे जाऊन 10,000 रुपयाचा माफी मागून न्यायालयात दंड भरतो आणि मंत्री झाल्यानंतर त्या महिलेच्या मागे लागतो ब्लॅकमेल करायला। विवस्त्र फोटो पाठवलेला मंत्री जर मंत्रिमंडळात असेल आणि म्हणून या सगळ्या मंत्र्यांना त्या ठिकाणी मंत्रिमंडळात किंवा मंत्री म्हणून राहण्याचा अधिकार आहे का? आज कुठेतरी साताऱ्याचा एक विषय का सांगलीचा एक विषय आलेला आहे। एका महिलेने एका मंत्र्याच्या विरोधात तिथं कंप्लेंट केलेली आहे। त्याच्या खोलात सुद्धा आम्ही जाणार आहे। त्यामुळे हे जे चुकीच्या प्रवृत्तीचे लोक जे सरकारमध्ये जाऊन बसलेत आणि त्या ठिकाणी मस्ती करत आहेत त्यांना त्यांची मस्ती उतरवण्याची वेळ आलेली आहे। आज एक नवीन प्रकरण सातारचे जयकुमार गोरे यांच्या बाबत एक अत्यंत गंभीर म्हणजे स्वारगेट पद्धतीचं प्रकरण आहे। ते स्वारगेटला जो प्रकार घडला तोच प्रकार देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात ते भाजपचे त्यांचे अत्यंत लाडके मंत्री जयकुमार गोरे यांच्या बाबतीत घडलेला समोर येतो। जयकुमार गोरेंच्या ही राजीनाम्याची मागणी शिवसेना मागणी कशाला करायला पाहिजे? लाथ मारली पाहिजे अशा मंत्र्यांना। महिलांच्या संदर्भात विनयभंग करणारे हे मंत्री आहे, हे समोर येत आहे मंत्रिमंडळामध्ये। हे मंत्री जर तुमच्या मांडीला मांडी लावून बसणार असतील तर देवेंद्र फडणवीस कोणत्या तोंडाने बाहेर जाऊन महिलांच्या अत्याचाराविरुद्ध बोलणार आहे? महापुरुषांच्या अवमानाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चांगलेच आक्रमक झाले। विधान परिषदेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी झाली। विधान परिषदेत बोलताना विरोधकांसह अंबादास दानवेंनी कोरटकरांचा मुद्दा लावून धरल्यानंतर थेट मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं। पंडित नेहरू यांनी शिवरायांवरती आक्षेपार्ह लिखाण केलं होतं, हिम्मत असेल तर त्यावर तुम्ही बोलणार का असा प्रतिसवाल त्यांनी केला। तसंच कोरटकर हा चिल्लर माणूस असून त्यावर कारवाई होणार असं देखील फडणवीसांनी यावेळी स्पष्ट केलं। कोरटकर असेल किंवा कुणी असो, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी कुणी जर अपमानजनक बोलणार असेल तर ते खपवून घेतलं जाणार नाही असं फडणवीसांनी खडसावलं। कोरटकर असो का कोणी असो, जो महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करेल, कोणी असो, त्याला सोडलं जाणार नाही। असं आहे एक लक्षात ठेवा, समजा काही न्यायालयाने निर्णय दिले असले तर वरच्या न्यायालयात जाऊ, पण सोडणार नाही। छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान या ठिकाणी सहन करणार नाही। अरे देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था।